नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण कॅफे स्टाईल मस्त कुरकुरीत असा मसाला स्वीट कॉर्न घरी कसा करायचा ते बघणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे। तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। अजिबात कुठे स्किप करून बघू नका। तुम्हाला ही रेसिपी पहिल्याच प्रयत्नात जमेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावे लागेल। मस्त असा ज्याप्रमाणे आपण हॉटेलमध्ये कधी ना कधी खाल्लाच असेल तसा कुरकुरी एकदम घरी बनवायची खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल तर आवर्जून संपूर्ण व्हिडिओ बघा। आणि मुळात म्हणजे चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राइब केलं नसेल पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त असा कुरकुरीत मसाला स्वीट कॉर्न करायला लगेच सुरुवात करूया। इथे कढईमध्ये 4 ते 5 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। पाण्याला छान अशी दणकून उकळी आणून घ्यायची। त्याचबरोबर इथे मी 2 मक्याचे कणीस सोलून घेतले आहे किंवा मग मक्याचे दाणे तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता। पाण्याला बघा उकळी यायला सुरुवात झाली आहे। पाण्याला दणकून उकळी आली की यामध्ये आपल्याला हे दाणे घालून घ्यायचे आहे। गॅस मोठ्या आचेवर आहे। फक्त आपल्याला 7 ते 8 मिनिटं हे पाण्यामध्ये हे स्वीट कॉर्नचे दाणे उकळून घ्यायचे आहे। हे स्वीट कॉर्नचे दाणे आपण उकळून घेऊयात। 7 ते 8 मिनिटं गॅस असा मोठ्या आचेवरच ठेवायचा। आता याला आपण 7 ते 8 मिनिटं उकळून घेऊया। आता इथे जवळपास 7 ते 8 मिनिटं झाली आणि तुम्ही बघू शकता हे स्वीट कॉर्नचे दाणे हलकेसे शिजवून घेतले आहे। आता गॅस बंद करूया। आता हे स्वीट कॉर्नचे दाणे आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे। यातील संपूर्ण पाणी 5 मिनिटं निथळून घ्यायचे आहे। स्वीट कॉर्नचे दाणे आधी चाळणीमध्ये काढायचे आणि यातील पाणी संपूर्ण असं गाळून घ्यायचं आहे। आता बघा इथे स्वीट कॉर्नमधील सगळं पाणी असं चाळणीमधून छान असं निथळून घेतलं। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। आता छान यामध्ये हे असं मिसळून घ्यायचं। हे बघा सगळ्या बाजूने असं कोट करून घ्यायचं आहे। बघा सगळ्या बाजूने व्यवस्थित याला कोट झाला आहे। तर गॅस मोठा आचेवर करूया आणि तेल छान असं कडकडीत तापून घेऊया। बघा इथे तेल मोठ्या आचेवर छान असं कडकडीत गरम करून घेतलं। स्वीट कॉर्न तळत असताना जरा दूर अंतरावर थांबायचं आणि असं झारामध्ये घ्यायचं जेणेकरून तेल हातावर उडणार नाही, कारण हे स्वीट कॉर्न तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते। तर असं झारामध्ये घ्यायचं आणि मोठ्या आचेवर छान तळायचं। थोडं लांब हात करून तळायला घ्यायचं। छान कुरकुरीत होईपर्यंत याला व्यवस्थित असं तळून घेऊया। बघा छान हे मोठ्या आचेवर तळून घेतले आणि व्यवस्थित अशी कुरकुरीत झाली आहे। लगेच याला काढून घ्यायचं। संपूर्ण तेल असं निथळून घ्यायचं झारामधून आणि लगेच एका परातमध्ये ते काढून घ्यायचे। मस्त असे कुरकुरीत होतात। फक्त तळताना जर काळजी घ्यायची, स्वीट कॉर्न फुटू शकतात म्हणून सावधगिरीने हे तळून घ्यायचे। आता याच पद्धतीने सगळे स्वीट कॉर्न तळून घ्यायचे आहे। बघा इथं मस्त असे स्वीट कॉर्न तळून तयार आहेत। तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरीत झाले आहे। आता आपल्याला यावरती मसाला घालायचा आहे। सर्वात आधी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा चाट मसाला, मिरे पूड 1 चमचा आणि अगदी चिमूटभर मीठ। चाट मसाला म्हणजे मिठाचा भरपूर साऱ्या प्रमाणात अंश असतो, त्यामध्ये अगदी चिमूटभर घालायचं। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। जसा कॅफेमध्ये मिळतो तसाच आपण स्वीट कॉर्न मसाला घरी केला आहे आणि बघा एकदम असा जबरदस्त बनवून तयार होतो। खूप सारा असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि अर्थातच बारीक चिरलेली कोथिंबीर। हॉटेलमध्ये तुम्ही बराचदा हा स्वीट कॉर्न मसाला खाल्ला असेल, छान असा कुरकुरीत होतो। तसाच आपण घरी बनवलेला आहे आणि बघा किती छान दिसतंय। काय कलर कॉम्बिनेशन आला आहे, खूप जबरदस्त। मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते। छान असा कुरकुरीत झाला आहे। मस्त असा क्रिस्पी झाला आहे, खाण्यासाठी परफेक्ट आहे। जसा कॅफेमध्ये मिळतो तसाच स्वीट कॉर्न मसाला आपण घरी बनवलेला आहे। चव याची एकदम कमाल येते आणि मस्त कुरकुरीत होतो, खायला एकदम चविष्ट लागतो। तुम्ही सुद्धा कुरकुरीत स्वीट कॉर्न मसाला घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते। एकदा करून बघा, तुम्हाला नक्की जमेल।
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.